नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील बुद्धिमत्ता, त्यात स्वाध्याय 2.3। त्याचा पहिला प्रश्न काय सांगितलाय तो बघूया। पुढील प्रत्येक प्रश्नात 3 आकृत्यांचा गट बनतो, या गटात न बसणारी आकृती ओळखा। म्हणजे या ठिकाणी 4 आकृत्यांपैकी 3चा एक वेगळा गट बनेल आणि एक त्या गटात बसणार नाही। मग ह्या ठिकाणी बघूया काय सांगितलेलं आहे। मी सुरुवातीला रेषा बघतोय की या रेषांमध्ये काही साम्य मला दिसतंय का। 1 2 3 या ठिकाणी 3 रेषांनी तयार झालेला आय आहे। 1 2 3 या ठिकाणी 3 रेषांनी झेड तयार झाला। 1 2 3 या ठिकाणी 3 रेषांनी यश तयार झालेला आहे। 1 2 3 4 या ठिकाणी 4 रेषांनी यम तयार झालेला आहे। म्हणजे 3 3 3 यांच्यात मला रेषांमध्ये साम्य दिसतंय, या ठिकाणी रेषांमध्ये साम्य दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे गटात बसणार नाही। पुढचा प्रश्न बघूया दुसरा। या ठिकाणी मी सुरुवातीला मधल्या आकृत्या काही वेगळ्या दिसतायत का, सारख्या दिसतायत का, नाही। मग मी पुन्हा रेषा मोजेल, रेषांमध्ये मला काही जाणवतंय का। तर बाहेरची आकृती बघूया। 1 2 3 4 5 बाहेरच्या आकृतीत 5 रेषा आहे। 1 2 3 4 5 6 आणि आतील आकृतीत 6 रेषा आहे। 1 2 3 4 बाहेरच्या आकृतीत 4 रेषा आणि मधल्या आकृतीत 3 रेषा। 1 2 3 4 बाहेरच्या आकृतीत 4 1 2 3 4 5 आणि मधल्या आकृतीत 5 रेषा। 1 2 3 बाहेरच्या आकृतीत 3 रेषा आणि आतील आकृतीत 4 रेषा। मग या ठिकाणी काही साम्य दिसतंय का मला। बाहेरच्या आकृतीपेक्षा आतील आकृतीला 1 रेष जास्त, इथं 1 रेष कमी। बाहेरच्या आकृतीपेक्षा इथं 1 रेष जास्त, इथं पण बाहेरच्या आकृतीपेक्षा आतील आकृतीला 1 रेष जास्त, पण या ठिकाणी ते झालेलं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे गटात बसणार नाही। पुढचा बघूया तिसरा प्रश्न काय सांगितलेलं आहे। या ठिकाणी त्यांचे भाग बघूया सारखे केलेले आहेत का। या ठिकाणी 1 2 3 आज 3 भाग झालेले आहेत। 1 2 3 1 2 3 4 1 2 3 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 3 भाग केलेत, 3 भाग केलेत, 3 भाग केलेत, याचे 4 भाग केले, म्हणून हा गटात बसणार नाही। काही विद्यार्थी या ठिकाणी असाही विचार करू शकतात की यांचे साम्य 3 भाग केलेले, याचे सारखे 3 भाग केलेले नाहीत, याचे सारखे 4 आहेत आणि याचेही 3 भाग सारखे केलेले नाहीत, पण त्यावेळेस आपल्याला योग्य ते उत्तर मिळत नाही। कारण पहा विद्यार्थी मित्रांनो, यांचे सारखे भाग नाहीयेत, 2 भाग सारखे आहेत, याचे 4 भाग सारखे आहेत, याचेही काय 2 भाग सारखे आहेत, 1 भाग वेगळा आहे, म्हणून ह्या पद्धतीने जर विचार केला तर उत्तर मिळणार नाही। म्हणून अगोदर जो विचार केला होता तो योग्य होता। पुढचा प्रश्न आहे चौथा, बघा काय आहे। या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, असं जर आलं ना तर सुरुवातीला चिन्ह बघायचे की ते घड्याळीच्या दिशेने फिरतायत का घड्याळीच्या विरुद्ध दिशेने फिरतायत। पण मी काय करतो, या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्ष देऊन समजून घ्यायचंय मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला। बघा या ठिकाणी याचा भाग असा दिलेला आहे, याला काय दिलेला आहे या पद्धती, म्हणजे तो कसा आहे या पद्धतीने, म्हणजे घड्याळीच्या दिशेने फिरतोय। तर मी आता चिन्ह बघेल, या ठिकाणी चिन्ह प्लस, त्याच्या पुढे काय दिलेलं आहे मायनस, म्हणजे मी ह्या पद्धतीने गेलेलो आहे। मग पुन्हाच काय इथं प्लस, नंतर त्याच्या पुढे काय आलेलं आहे मायनस, या ठिकाणी प्लस, त्याच्या पुढे मायनस, या ठिकाणी प्लस, तर त्याच्या पुढे इथं काय होता मायनस, इथं आलेला नाही, म्हणजे ह्याच ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 4। आणखी जर मिळत नसेल विद्यार्थी मित्रांनो तर पुन्हा आता या ठिकाणी काय करणार, तर हे कोणत्या दिशेने यांचे बाण आहेत ते बाणही आपल्याला विचारात घ्यावे लागतील। यांचे बाण सारखे होते म्हणून मी त्यांचा विचार न करता मधल्या चिन्हांचा विचार केला। आणखी तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता की त्रिकोणाच्या पुढे गोल आहे, त्रिकोणाच्या पुढे गोल आहे, त्रिकोणाच्या पुढे गोल आहे, त्रिकोणाच्या पुढे इथं गोल नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 गटात बसणार नाही। पुढचा प्रश्न आहे 5वा। या ठिकाणी सुरुवातीला सेम आकृत्या बघितल्या
तर आकृत्या सेम आहेत. मग आता मी काय बघेल, या ठिकाणी दिलेले चिन्ह काय आहेत. या ठिकाणी बेरीज आणि वजाबाकी आहे, ती खाली गेली बेरीज आणि वजाबाकी आहे. या ठिकाणी बेरीज आणि वजाबाकी नाही, या ठिकाणी बेरीज आणि वजाबाकी आहे. म्हणजे या ठिकाणी नसल्यामुळे तो गटात बसणार नाही. पण तरीही पुन्हा या ठिकाणी बघूया, गुणाकार आणि भागाकार आहे, गुणाकार आणि भागाकार आहे, गुणाकार भागाकार गुणाकार भागाकार चिन्ह दिलेले. पण या ठिकाणी या आकृतीत काय झालेलं आहे, गुणाकार आणि गुणाकार दोन चिन्ह सारखे आलेले आहेत. इथं बेरजेचे चिन्ह दिलेलं नाहीये, म्हणून ही पर्याय क्रमांक 3 गटात बसणार नाही. पुढचा 6वा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा. या ठिकाणी 2 रेषा आहेत, 2 रेषा आहेत, 3 रेषा आहेत, 2 रेषा आहेत, म्हणून गटात पर्याय क्रमांक 3 बसत नाही. आणखी असा विचार करू शकतो आपण की या ठिकाणी 2 रेषा आहेत, 2 बाजू आहेत, एक बाजू वक्राकार आहे म्हणजे अर्धगोल आहे. इथं 2 बाजू आहेत, तिसरी बाजू काय आहे, गोल दिलेली आहे म्हणजे वक्राकार आहे. या ठिकाणी तिघी बाजू सारखे आहेत, या ठिकाणी 2 बाजू आणि एक बाजू अर्धवर्तुळ दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 या गटात बसणार नाही. अशा पद्धतीने काय विद्यार्थी विचार या ठिकाणी करू शकतात. पुढचा प्रश्न आहे 7वा. मला बघितल्याक्षणी जाणवतं विद्यार्थी मित्रांनो की बघा, ह्या आकृतीचा विरुद्ध दिशेला दुसरी आकृती गेलेली आहे. ह्याचे टोक इकडे तर त्याच्या विरुद्ध हे टोक तिकडे गेलेले. मग असं केव्हा होतं, तर ह्या पद्धतीने आरशातील प्रतिमा, म्हणजे ज्यावेळेस आपण बघतो तर बघा माझ्या हाताकडे आरशाची प्रतिमा काय असते, डावी बाजू उजवीकडे जाते आणि उजवी बाजू डावीकडे येते, पण वरची बाजू खाली जात नाही आणि खालची बाजू वर येत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. मग बघा, ही बाजू इकडची इकडे गेली, अशी होती अशी गेली, आणि हा टोक जो होता तो इकडचा तिकडे गेला. ही आरशाची प्रतिमा बरोबर आहे. हे पण त्याच पद्धतीने झालेले म्हणून हे पण बरोबर आहे. हे टोक इकडे होते ते ह्याच पद्धतीने तिकडे झालेले आहेत, हे पण बरोबर आहे. पण आता वरती भरलेला चौकोन होता, तो भरलेला चौकोन ह्याच बाजूने इथे यायला होता, तो आलेला नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 गटात बसणार नाही. पुढचं बघूया. या ठिकाणी 3 भाग केले, 3 भाग आहेत, 3 भाग प्रत्येकात 3 भाग केलेत, म्हणून त्याचा विचार करून चालणार नाही. प्रत्येकाच्या रेषा सारख्या दिसत आहेत म्हणून तो विचार करायला चालणार नाही. नंतर बघूया, या ठिकाणी 3 भाग सारखे आहेत. या ठिकाणी काय झालेलं आहे, एक भाग मध्ये वेगळा आहे, अर्धा भाग वेगळा आहे आणि उरलेल्या अर्ध्या भागात 2 भाग केलेले आहेत. अर्धा भाग वेगळा आहे, उरलेल्या अर्ध्या भागामध्ये 2 भाग केलेले आहेत. याचाही अर्धा भाग वेगळा आहे आणि उरलेल्या अर्ध्या भागामध्ये 2 भाग केलेले आहेत. या ठिकाणी तसं केलेलं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 या गटात बसणार नाही. कारण यांचे काय सारखे भाग आहेत, तसे यांचे सारखे भाग केलेले नाहीत. पुढचा प्रश्न आहे 9वा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो असे प्रश्न आले तर रेषा कशा पद्धतीने दिलेल्या आहेत किंवा कमी जास्त आहेत का, याचा विचार आपण या ठिकाणी करू शकतो. कारण चारही याच्यामध्ये वर्तुळ आहेत. मग ही रेषा आडवी आहे, त्याच्या समोरील रेषा उभ्या पद्धतीने झालेल्या आहेत. या ठिकाणी रेषा उभी आहे, इथं पण उभी आहे. पुढे बघूया, या ठिकाणी रेषा उभ्या आहेत आणि त्याच्या समोरच्या रेषा आडव्या आहेत. म्हणजे ह्याच पद्धतीने या ठिकाणी काय झालेलं आहे, 1 आणि 3 मध्ये जर रेषा उभी असेल तर त्याच्या समोरची आडव्या रेषा आहेत, इथं उभ्या आहेत तर त्याच्या समोरच्या आडव्या रेषा आहेत, इथंही रेषा उभ्या आहेत त्याच्या समोरच्या आडव्या रेषा झालेल्या आहेत. पण पर्याय क्रमांक 2 मध्ये तसं झालेलं नाही, म्हणून ती गटात बसणार नाही. पुढे बघूया काय दिलेलं आहे, साम्य नाही, त्यांच्या रेषांचा विचार करून चालणार नाही. मग अशा वेळेस त्यांचा विचार करावा लागेल, यांचे सारखे भाग होतात का ते बघूया. यांच्या या ठिकाणी जर काप मारला, यांना जर कापलं तर हे 2 भाग सारखे होत आहेत, कमी जास्त होत नाही, वरचा भाग खाली बरोबर येतोय. पुन्हा याचे जर असे 2 सारखे भाग केले तर एकमेकांना तो भाग व्यवस्थित टेकला जातोय, म्हणजे ते भाग सारखे होत आहेत.
वर्तुळाच्याही जर असे दोन भाग सारखे केले विद्यार्थी मित्रांनो तर ते सारखे होत आहेत. पण या ठिकाणी जो यश दिलेला आहे, यशला जर या पद्धतीने त्याचे दोन भाग समान केले तर हे टोक इकडच्या बाजूला याला हवं होतं, सेम ते येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे गटात बसणार नाही. पुढचं आहे 11वं. या ठिकाणी बघूया, रेषा जर बघितल्या तर सारख्या आहेत का नाही. इथं वर्तुळ रेषांचा विचार करून चालणार नाही. 3 भाग आहेत नाही, भागचा विचार करून चालणार नाही. मग आता आकृत्यांमध्ये काय चेंज होतोय, बाहेर त्रिकोण आहे, मध्येही त्रिकोण आहे. पुढे बघूया, इथं पंचकोन आहे, आत चौकोन आहे. बाहेर चौकोन, आत वर्तुळ, बाहेर वर्तुळ, आत चौकोन. या ठिकाणी 3 आकृत्यांमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघितल्यावर असं जाणवतंय की बाहेरच्या आकृतीत आणि मधल्या आकृतीत फरक आहे, सारख्या नाहीत. बघा वेगवेगळ्या आहेत, बाहेरची आकृती वेगळी, आतील आकृती वेगळी आहे. पण या ठिकाणी पर्याय 1 मध्ये तसं दिलेलं नाही. जी बाहेरची आकृती दिलेली आहे तीच मध्ये दिलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 या गटात बसणार नाही. पुढच्या बघूया 12वा. या ठिकाणी रेषा दिसत आहेत तर मी रेषांचा विचार करेन. किती रेषा दिलेल्या आहेत बघूया. 1 2 3 4, 1 2 3 4, इथं 4, इथं 4, 1 2 3 4, इथंही 4, 1 2 3 4 5, इथं 5. म्हणजे आपल्याला लगेच कळतंय की पर्याय क्रमांक 4 हे गटात बसणार नाही, कारण यांच्या रेषेमध्ये साम्य आहे. पुढचा प्रश्न 13वा. काय दिले बघूया. रेषांचा विचार केला तर 1 2 3 4 5, 1 2 3 4, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4. रेषांचा विचार करून चालणार नाही, कारण वेगवेगळ्या येत आहेत. मग काय करावं लागेल विचार. या ठिकाणी ही आकृती जी आहे बाहेरची आतील एम सारखी दिसते, ही डब्ल्यू सारखी बाहेरची आकृती दिसत नाही. टी हा टी, ट्रायंगल एच. रेषांचा विचार करूया बरं. 1 2 3 4 रेषा आहेत. 1 2 3, बाहेर 4 रेषा, मध्ये 3 रेषा. 1 2 3, बाहेर 3 रेषा, मध्ये 2 रेषा. 1 2 3 4 5 6, बाहेर 6 रेषा, 1 2 3 4, मध्ये 4 रेषा. 1 2 3 4 5 रेषा बाहेर आणि मध्ये 1 2 3 4, आतमध्ये 4. आतील पेक्षा बाहेरील एक रेषा जास्त, इथं तसं नाही, आतील पेक्षा बाहेरील एक रेषा जास्त. म्हणजे पर्याय क्रमांक काय विद्यार्थी मित्रांनो 2 गटात बसणार नाही. का? कारण आतील आकृतीपेक्षा बाहेरच्या आकृतीला एक रेष जास्त आहे, पण या ठिकाणी 2 रेष जास्त आहे, म्हणून ती गटात बसणार नाही. आता या ठिकाणी आकृत्या सारख्या दिसत नाही, यांच्या रेषांचा विचार करूया. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4 5 6, 1 2 3. सारख्या रेषा नाहीत, म्हणून आणखी वेगळा विचार करावा लागेल. 1 2 3 4 5, बाहेरच्या रेषा 5, आतील रेषा 1 2 3 4, आतील रेषा 4. 1 2 3 4, बाहेरच्या रेषा 4, 1 2 3 4, आतील रेषा 4. 1 2 3 4 5 6, बाहेरच्या रेषा 6, 1 2 3 4 5 6, आतील रेषा पण 6. 1 2 3, बाहेरच्या रेषा 3 आणि आतील रेषा पण 3. म्हणजे यावरून एक लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो, जेवढ्या रेषा बाहेरच्या आकृतीला आहेत तेवढ्या रेषा आत आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या गटात बसणार नाही, कारण तसं त्या ठिकाणी दिलेलं नाही. पुढचा प्रश्न आहे 15वा. बघूया काय दिलेला आहे. तर सुरुवातीला बघा, या ठिकाणी अर्ध्या भागात एक त्रिकोण दिलेले आहेत, अर्ध्या भागात त्रिकोण दिलेले आहेत. या ठिकाणी पूर्ण भागात त्रिकोण आहेत, 4 आहेत. इथं 3 होते, इथं 3 होते. या ठिकाणी ही 3 त्रिकोण आहेत. म्हणजे शोधताना असंही आपण विचार करू शकतो
की उरलेल्या अर्ध्या भागामध्ये 3 त्रिकोण आहेत, उरलेल्या अर्ध्या भागात 3 त्रिकोण आहेत, उरलेल्या अर्ध्या भागात 3 त्रिकोण आहेत. या ठिकाणी उरलेल्या अर्ध्या भागामध्ये सेम त्रिकोण आहेत, म्हणजे 4 त्रिकोण आहेत, म्हणून ही गटात बसणार नाही. किंवा आणखी असा विचार करू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपण, की या ठिकाणी आयत आहे, इथं 3 त्रिकोण आहेत, इथं एक आयत आहे, 3 त्रिकोण आहेत. या ठिकाणी तसं नाही, इथं आयत आणि 3 त्रिकोण आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 गटात बसणार नाही. कारण का? प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो, कारण विचार करण्याची क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी आहे. म्हणून मी जो विचार करतोय तुम्ही तोच विचार करणार असं नाही, फक्त मी तुम्हाला समजावून देतोय की तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी विचार करायचा. पुढचा आहे 16वा प्रश्न आणि त्यानंतर उर्वरित प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घरी सोडवायचे, कारण वेळ कमी आहे आणि आपल्याला सिलेबस भरपूर आहे. म्हणून मी 5-5, 8-8, 10-10 प्रश्न घेऊन सिलेबस पुढे घेतोय. चला विद्यार्थी मित्रांनो बघूया पुढच्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे. या ठिकाणी असा 4 जर घेतला मराठीतला तर 4 आहे, इथं पण तसा आहे, तो विचार करून चालणार नाही. म्हणून आतील चिन्हांचा विचार करूया. स्टार, स्टारचा पुढे काय आहे? वर्तुळ, किंवा स्टारचा आजूबाजूला भरलेला वर्तुळ, खाली वर्तुळ, स्टारचा आजूबाजूला सेम दिसत आहेत, तो विचार करणार चालणार नाही. नवीन विचार करूया. स्टारचा पुढे भरलेला गोल, स्टारचा पुढे गोल भरलेला नाही, स्टारचा पुढे भरलेला गोल, स्टारचा पुढे भरलेला गोल. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, स्टारचा पुढे राईट साईडला गेलो तर आपल्याला भरलेला गोल जाणवतोय, इथंही भरलेला गोल जाणवत नाही, इथं सेम आहे, इथंही सेम आहे. पुन्हा विचार करूया. भरलेल्या गोलाचा पुढे काय आहे? अधिकचं चिन्ह, म्हणजे बेरजेचे चिन्ह आहे. या ठिकाणी तसं नाही, याचा पुढे अधिकचं चिन्ह आहे, याच्या पुढे अधिकचं चिन्ह आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी गटात बसणार नाही. मग यांचा घटीवत, म्हणजे या ठिकाणी घड्याळाच्या दिशेने ते चिन्ह फिरतायत का नाही याचाही तुम्हाला विचार करावा लागेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.